महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। मातोरी आणि मुंगसरे येथील रिंग रोड भूसंपादन प्रकरणावरून आता रणकंदन सुरू झालंय। शेतकऱ्यांच्या जमिनी मातीमोल भावात लाटण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत आज शिवसेना ठाकरे गट थेट जिल्हाधिकारी कार्यालयात मारहाण झालेल्या वृद्ध महिलेसह धडकला। खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाने प्रशासनाचे धाबे दणाणले। नाशिकचा रिंग रोड प्रकल्प आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। भूसंपादनाच्या नावाखाली शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी घेऊन शेकडो शेतकरी आज रस्त्यावर उतरले। यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला धारेवर धरलं। हा विषय अत्यंत गंभीर आहे। आपण पाय आजी बसलेले आहे। हे काय आहे? ही यांची धर्मध्वजा का? काल फडकली धर्मध्वजा बघा, ही यांची धर्मध्वजा। शेतकरी सगळे शेतकरी आहेत, कपडे फाटले, सगळे हे शेतकरी आहेत, सगळे घरात घुसून आंघोळ करून बटन लाईट होतला तसंच वळलं 7-8 जण येणार त्या नाही बघा की मालकीची घरं, उदरनिर्वाहाची शेती, लहान लहान टपऱ्या कशासाठी तुम्ही उद्ध्वस्त करताय? त्यांना तुम्ही काय नुकसान भरपाई देताय? त्यांच्याशी कोण चर्चा करताय? कोण चर्चा करताय? पोलीस फोर्स कशासाठी वापरताय? अलाइनमेंट बदला ना। नाही चर्चा करा ना, तुम्ही सर्वपक्षीय चर्चा करा, तुम्ही सगळ्यांशी चर्चा करा। शेवटी हे नाशिकचे भूमिपुत्र आहेत। खासदारांना पण विश्वास खासदारांना विश्वासात घेतलं जात नाही, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलं नाही त्या भागातल्या। आणि अशा पद्धतीनं तुम्ही एका बाजूला धर्मध्वजा फडकावताय काळाराम मंदिरावर आणि दुसऱ्या बाजूला या नाशिक शहरातल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना, वृद्ध महिलांना, आया बहिणींना अशा प्रकारे अमानुष मारहाण करताय तुम्ही। मुख्यमंत्र्यांना काय काळजी वगैरे आहे की नाही? काल ते म्हणत होते त्या भोरच्या प्रकरणात की मी एका मुलीचा बाप आहे। इथे या मुलीच आहेत ना तुमच्या, किंवा तुमच्या आयाच आहेत ना। काय करणार आहात तुम्ही कारवाई? कशा करता? मग धर्मध्वजा फडकवायचं नाटक करताय कशाला? तो धर्मध्वजा अपवित्र करताय कशाला नाशिकमध्ये येऊन? आम्ही हा विषय पक्ष हातात घेतो आहे, यासाठी त्यांना मी आता बोलवलंय। संजय राऊत आंदोलनावेळी प्रांत अधिकारी पवन दत्ता गैरहजर राहिल्याने आंदोलकांचा संयम सुटला। शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे सोडून अधिकारी पळून का जात आहेत असा सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला। यावेळी बळीराजाचा छळ थांबवा, प्रशासनाची हुकुमशाही चालणार नाही अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून गेलं। मातोरी आणि मुंगसरे परिसरातील शेतकरी आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेण्याच्या तयारीत नाहीत। रास्त मोबदला आणि योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे। आता जिल्हाधिकारी यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। यावेळी शिवसेनेचे दत्ता गायकवाडसह शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।